वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आमच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले। कालच्या दिवसाला खूप घाई गर्दी होती म्हणून मी व्हिडिओ देखील टाकला नाही आणि थोडीफार जी सेवा होती मला जेवढं काही व्हिडिओमध्ये घेता आलं तेवढी सेवा मी तुमच्यापर्यंत आज टाकत आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ती रविवारच्या दिवशी घरात आणली होती, कारण ज्यांच्या घरातले पुरुष मंडळी हे ड्युटीवर जातात म्हणजे पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये असतात, कारण माझे मिस्टर आधी आर्मीत होते आणि नंतर आता पोलीसमध्ये आहेत, तर अशा कारणामुळे त्यांना कधीही या सणांना घरी राहता येत नाही आणि त्यामुळे जेव्हा वेळ साध्य होते त्या पद्धतीने आम्ही गणपती बाप्पांना घरी आणत असतो। आणि त्याचप्रमाणे आम्ही रविवारच्या दिवशी त्यांना सुट्टी होती आणि त्या दिवशी आम्ही गणपती बाप्पांना घरात आणलं, म्हणजे त्यांचं आगमन झालं। आणि त्यानंतर आम्ही स्थापना जी होती ती आपली 27 तारखेला तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं त्या पद्धतीने घरात स्थापना केली। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केली। जर बघा तुम्हाला एक व्रत माहिती की ते मला माहिती नाही, तर नल दमयंती व्रत म्हटलं जातं। त्या व्रताची सुरुवात देखील आपण हरतालिका जी असते म्हणजे हरतालिका व्रताच्या दुसऱ्या दिवशी व्रत जेव्हा सोडतो त्या दिवसापासून तर अनंत चतुर्दशी या दिवसांपर्यंत आपण करू शकतो हे व्रत। तर आपल्या घरात म्हणजे परंपरा जी चालत आलेली आहे त्या पद्धतीने ते व्रत सुद्धा माझं आजच पूजा होती व्रताची। तसंच हरतालिकाचं जे उत्तर पूजा ती देखील होती आणि गणपती बाप्पांची स्थापना देखील होती। त्यात म्हणजे गणपती बाप्पांना पुरणाचा नैवेद्य मला बनवायचा होता आणि खूप घाई गर्दी होती, त्यामुळे आपली पूजा खूप महत्त्वाची असते घरातली। आणि तुम्हाला जशा पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने मी इथे पूजा केली, अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा केली। हा मुलगा जो आहे माझा मोठा मुलगा आहे, तर त्याच्या हाताने गणपती बाप्पांची मी स्थापना केली। तर बघा मुलांकडून काही गोष्टी करून घेतल्या म्हणजे त्यांना देखील समजत असतं आणि काही गोष्टी चुकत देखील असतात, तर आपण त्यांना सांगायचं म्हणजे ते थोडे थोडे करून शिकत असतात। ठीक आहे, माझ्याकडे गणपती बाप्पा माझी मुलं लहान होते तेव्हापासून मी बसवत असते, म्हणजे त्यांना आणत असते आणि त्यांची स्थापना वगैरे करत असते। गावाकडे एवढी काही वेगळी प्रथा असते, मात्र इकडे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या होत्या आणि जसं आपण बोलतो ना जसा देश वैसा भेस तशी गोष्ट झाली। तर थोडं थोडं करून माझं जे स्थापनेचं पद्धत होती तर अशा गोष्टी झाल्या। आधी सुरुवातीला म्हणायचे की गणपती बाप्पांची मूर्ती थोडी थोडी करून वाढवायची असते, तर मी आता 3-4 वर्षापासून 1.5 फूट माझा गणपती असतो, गणपती बाप्पाची मूर्ती असते, मी त्यावरती वाढवत नाही, फक्त 1.5 फुटाचीच आता यापुढे पण आणणार आहे, कारण एका व्यक्तीकडून एवढीच मूर्ती धरली जाते आणि तेवढीच मूर्ती आपण आणावी। गणपती बाप्पांची स्थापना असते म्हणजे त्या दिवशी खूप धावपळ असते, जसं जणू आपल्या घरात एखादी लग्नच असतं छोटंसं आणि खूप धावपळ, खूप म्हणजे सेवा वेगळ्या, स्थापना गणपती बाप्पांची होत असते आणि एक वेगळाच उत्साह असतो जो कधी न येणारा एका वर्षामध्ये खूप वेगळा उत्साह म्हणून साजरा होतो। आणि त्यासाठीच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आल्यानंतर खूप वेगळं वातावरण होत असतं। आणि तुम्हाला खरं सांगते, जेव्हा पण तुम्ही झोपतात तेव्हा आता मी आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे, पण काल रात्री स्थापना वगैरे केल्यानंतर मी जेव्हा झोपायला जाते तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा झोपायला जातो त्याआधी गणपती बाप्पांजवळ उभे राहा, त्यांच्या जवळ असं मायेने हात फिरवा, बघा तुम्हाला खूप वेगळं काही वाटेल। आणि असं जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा एक नातं आपलं तयार होत असतं त्यांच्यासोबत, आणि नक्कीच करून बघा, तुम्हाला काय वाटतं ते सांगा। तर अशा पद्धतीने साधी आणि सोपी पद्धतीने मी गणपती बाप्पांची स्थापना केली। अगदी छोटासा व्हिडिओ बनवला, कारण मला उगाच पूजा खूप महत्त्वाची वाटते आणि ते दाखवायला आवडत नाही, म्हणून मी छोटासा जो व्हिडिओ बनवला तो तुमच्यापर्यंत शेअर करायचा इथे प्रयत्न केला। बऱ्याचशा गोष्टी इथे मिस केल्या, मी अभिषेक वगैरे मी स्वतः करून घेतला होता आधी, तर ते मी इथे दाखवलं नाही, पण तुम्हाला ज्या पद्धतीने मी पूजा सांगितली त्याच पद्धतीने मी पूजा मांडणी केली। आणि नल दमयंती व्रत मी जे सांगत होती ते व्रत मी केले, तर ते व्रत तुमच्याकडे जर करत असतील तर नक्कीच करा। असं म्हटले जाते बघा, जुन्या माणसांची म्हण आहे, देव भंगला तरी चालेल पण व्रत भंगू नये, अशी म्हण आहे। माझे सासून ते नेहमी सांगायचे। तर व्रतची जी पूजा असते ती केली जाते। जन्माष्टमीच्या दिवशी आपला जो दोरा असतो तो तुळशी वृंदावनामध्ये ठेवला जातो आणि रात्रभर तो ठेवायचा असतो, त्या दिवशी उचलून घ्यावा आणि त्यानंतर हे व्रत आपण पूजा करायची असते। तर हरतालिका व्रत सोडताना तेव्हा ती पूजा करावी किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुम्ही व्रत करू शकतात। व्रत म्हणजे उपवास करणे नव्हे, तर ती पूजा असते एक प्रकारची देवीची। नल दमयंती म्हणजेच बघा वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी, नवरा बायकोचं वैवाहिक
वैवाहिक जीवन जे असतं ते, किंवा एखाद्या मुलीचं विवाह जमत नाहीये एखाद्या घरामध्ये, तर तुमच्याकडे हे व्रत केलं जातं का ते तपास करा. आणि त्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे, तुमच्या मुलामुलींचे लग्न होत नसतील तर त्यासाठी सुद्धा करतात. नलदमयंती पारायण सुद्धा मी एक केलं कालच्या दिवसाला. जेव्हा व्रत पूजा झाली ते व्रत गळ्यात मी जेव्हा घातली त्यानंतर नलदमयंतीचं एक पारायण केलं. त्याला 1 तास लागतो करायला. तर ती पारायणाची सेवा सुद्धा देण्यात येते ज्यांचं लग्न जमत नाही त्या मुलामुलींसाठी. तर अशा पद्धतीने ते व्रत केलं जातं. तर नक्कीच तुमच्याकडे करत असतील तर नक्कीच करा असं मी सांगेल आग्रहाने, कारण व्रत भंग करत नाही. जर तुम्हाला साध्य नाही झालं अनंत चतुर्दशीपर्यंत तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी हे व्रत करू शकतात. हे बघा, या ठिकाणी मी दिवे ते 11 दिवे प्रज्वलित केलेत तुपाचे. एक भंडारा करावा लागतो. हे व्रत मी सोडत आहे. इथे गाठा बांधलेल्या होत्या 11 धागे, ते 11 गाठा मारायच्या पिवळं सूत करून, आणि नंतर सोडल्यानंतर तिथे ठेवावं, त्याची पूजा करावी. नंतर आपण गळ्यात ते जो धागा असतो तो बांधायचा असतो थोडा 2-3 तासापर्यंत. नंतर आपण एकांत स्थानी, आपण जसे जर शेत असेल तिथे बांधू शकतात झाडाला, किंवा मी आता वडाचं झाड आहे पूजा करतो तिथे बांधून देईल. तर अशा पद्धतीने ही सुद्धा सेवा माझ्याकडून घडली. आणि छोटासा व्हिडिओ अगदी म्हणजे परफेक्ट मला दाखवता आलं नाही म्हणून माफ करा. साधी आणि सोपी माझी सेवा असते जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. झाला म्हणून माफ करा, पण घरात कामं देखील आहेत, सगळं आवरायचं असतं, पूजा पण असतात, त्यामुळे थोडा उशीर झाला. सेवा पण आपल्या होणं खूप आवश्यक असतं. चला मग इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.